कोकणवासियांना मुंबई ते कोकण ये जा करण्यासाठी एकमेव आशेचा किरण म्हणजे मुंबई गोवा महामार्ग। पण गेल्या कित्येक वर्षांपासून तो महामार्ग कोकणवासियांसाठी डोकेदुखी बनून राहिलाय। तब्बल 4 वेळा भूमिपूजन करून सुद्धा रस्त्याचं काम अद्याप पूर्णत्वास गेलं नाही आणि जेवढा रस्ता बनवला गेलाय त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय। त्यामुळे रस्त्याला जागोजागी मोठमोठ्या खड्ड्यांचं गँगरिंग झालेलं दिसतंय। त्या खड्ड्यात गाड्या आपटून आजवर कित्येक लोकांच्या गाड्यांचे टायर फुटले, कित्येक ॲक्सिडेंट झाले याचा हिशोब नाही। मागे फेमस यूट्यूब ब्लॉगर जीवन कदम त्या महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांची गाडी खड्ड्यात आपटली, जागेवर गाडीचा टायर फुटला आणि रिम बेंड झाली। त्यानंतर त्यांनी व्हिडिओ करून प्रशासनावर ताशेरे ओढले। पुढे तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी त्या प्रकरणी परखड भूमिका घेतली। मनसेच्या प्रत्येक सोशल मीडिया अकाउंट्सवर तो व्हिडिओ फिरवला गेला। पुढे राज ठाकरे अमित ठाकरे यांनी त्या ज्वलंत प्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वळवण्यासाठी आंदोलनाचा पर्याय निवडला। पण यावेळी त्यांनी मनसे स्टाईल खळखटाक आंदोलनाचा मार्ग न निवडता चक्क मुंबई गोवा महामार्गावर जागर पदयात्रा काढली। मनसेचं हे बदललेलं रूप लोकांना आवडलं आणि हजारोंच्या संख्येने लोक त्या पदयात्रेत सामील झालेले पाहायला मिळाले। पण अमित ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसेने यावेळी खळखटाक न करता जागर यात्रेचा मार्ग का निवडला आणि त्याद्वारे खरंच मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न निकालात निघेल का, तेच आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मिळालेल्या माहितीनुसार सलग 10 वर्ष त्या मुंबई गोवा महामार्गाचं काम चालू आहे। तिथं काम करणाऱ्या अनेकांनी काम सोडून दिलं, अनेक जण हे जग सोडून गेले, पण रस्ता काही झाला नाही। 4 वेळा भूमिपूजन झालेल्या जगाच्या पाठीवर हा पहिलाच प्रोजेक्ट असावा कदाचित। मनसे नेत्या शर्मिला ठाकरे म्हणाल्या की सरकारनं त्या प्रोजेक्टसाठी जितका पैसा खर्च केलाय तेवढ्या पैशात निदान 4 ते 5 चंद्रयान मोहिमा पार पडल्या असत्या। असो, प्रश्न असा आहे की त्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना सही सलामत घरी पोहोचता येईना। गाडीचे टायर फुटणे, टायरची रिम बेंड होणे असले भयानक प्रकार तिथं घडतायत। इतकी वाईट अवस्था आहे त्या रस्त्याची। मागच्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली होती। पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की डिसेंबर महिन्यापर्यंत त्या महामार्गाचं बांधकाम पूर्ण होईल। पण त्यावर लोकांनी आता कोणत्या वर्षीचा डिसेंबर महिना असा प्रतिसवाल त्यांना केला। कारण 12 वर्षांपूर्वी नारळ फोडून त्या महामार्गाचं पहिल्या टप्प्यातलं काम सुरू झालं होतं। खरं तर 2 ते 3 वर्षाच्या काळातच त्या महामार्गाचं बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, पण यंत्रणा जणू गोगलगाईच्या स्पीडनं रस्त्याचं काम पूर्ण करत होती। म्हणजे एका संस्थेच्या रिपोर्टनुसार 84 किलोमीटर रस्ता बांधायला सरकारला तब्बल 10 वर्षे लागली होती। म्हणजे एका वर्षाला जवळपास 10 किलोमीटरचा रस्ता। पुढे जवळपास 100 किलोमीटरचं काम झाल्यावर लक्षात आलं की त्या भागातलं वातावरण डांबरीकरणासाठी पूरक नाहीये, त्यामुळे डांबरीकरण तिथं तग धरू शकणार नाही। याचा अर्थ असा की काम सुरू करण्याआधी संबंधित अधिकाऱ्यांनी तिथं कसलाही अभ्यास किंवा पूर्वतयारी केली नव्हती। त्यानंतर मग शासनाने असं ठरवलं की तो संपूर्ण रस्ता सिमेंटचा करायचा, म्हणजे पुन्हा सरकारी तिजोरीवर बोजा। शासनाच्या त्या भूमिकेनंतर लोकांच्यात रोषाची भावना होती। सततची वाहतूक कोंडी, अपघात आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले होते। आणि नेमकी तीच नस पकडून राज ठाकरेंनी कोकण दौऱ्यावर असताना आपल्या भाषणात सरकारची कान उघडणी केली, तर अमित ठाकरेंनी आज मुंबई गोवा महामार्गावर मनसेची जागर यात्रा काढली। त्यासंबंधी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की गेल्या 12 वर्षांपासून भूसंपादनाबाबत झालेली दिरंगाई, कर्नाळा अभयारण्यातून महामार्गासाठी लागणाऱ्या परवानग्या, कोकणातल्या पर्यावरणाचा अपुरा अभ्यास, वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना दिलेलं कॉन्ट्रॅक्ट, त्यांच्यात नसलेलं कोऑर्डिनेशन, ठेकेदारांच्या मतभेदांमुळे सुरू असलेली कोर्ट कचेरींची प्रकरणं आणि त्यामुळे सतत कामाला मिळणारी स्थगिती, अशा कारणांमुळे रस्त्याच्या बांधकामाला गती मिळत नाहीये। मागच्या काही काळात राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी ताकदीनं बाजू लावून धरली, पण सरकारची निष्क्रिय भूमिका तरीही कायम राहिली। त्यामुळे आता कोकणवासी आणि एकूणच नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी अमित ठाकरेंनी कंबर कसलेली दिसते। पण यावेळी मनसे स्टाईल खळखटाक आंदोलन नाही, तर जागर यात्रा करून लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। तब्बल 15,000 कोटी रुपये खर्च करूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आता मनसे आक्रमक झाली आहे। त्या महामार्गाचं काम वेगानं पूर्ण करावं यासाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळसपेतून या यात्रेला सुरुवात केली गेली।
हा जागर यात्रेचा पहिला टप्पा होता। त्याचबरोबरच मनसेच्या इतर 8 नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून ही पदयात्रा गेली आणि त्या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये झाला। कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरेंनी भाषण केलं। त्या पदयात्रेच्या निमित्तानं मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते। त्या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे। मनसेचे नेते आमदार राजू पाटील म्हणाले की हे एकमेव शांततेत यात्रा असणार आहे। जर कामाला सुरुवात झाली नाही तर पुढे मनसे स्टाईलनं काय ते बघून घेऊ। त्या जागर यात्रेदरम्यान राज ठाकरेंनी ही भाषण केलं। ते म्हणाले, आधी हात जोडून जावा, नाही ऐकलं तर मग हात सोडून जावा। राज ठाकरेंनी कोकणवासियांना सुखरूप गणपतीला कोकणात जाता यावं यासाठी गणपती बसायच्या आत रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा प्रशासनाला अल्टिमेटम दिलाय, नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करू असंही म्हटलंय। राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह वसंत मोरे, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांसारखे मनसेचे बडे नेतेही त्या जागर यात्रेला हजर राहिले होते। आता किमान त्या जागर यात्रेमुळे तरी झोपलेल्या सरकारला खरं जाग येईल अशी कोकणवासियांना आशा आहे। पण मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या दिरंगाईबद्दल राज ठाकरे आणि ठाकरेंनी घेतलेल्या नव्या भूमिकेबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत? तसंच खळखट्या की जागर यात्रा, मनसेचं कुठलं रूप तुम्हाला आपलंसं वाटलं हे देखील नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।